पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमो नमः। वयोवृद्ध अशा एका ग्रस्तानं ज्ञानोबांना हात जोडून प्रश्न विचारला आहे। ज्ञानोबा, मी काही प्रश्न विचारू शकतो आपल्याला? त्यावर माऊली म्हणाली, ज्ञानदेव सगळ्या श्रोत्यांना हात जोडून वंदन करून म्हणतात, मी आपल्या सगळ्यांना इथे जेवढे श्रोते बसले आहेत या श्रोत्यांना मातृ स्वरूप पाहतो। तुम्ही कोणताही प्रश्न विचारायला मनात भय ठेवू नका। पहा केवढं नम्र वक्तृत्व आहे। कारण इतकं नम्रत्व मानवाला घेणं कठीण आहे। म्हणून माऊली भगवंताचाच अवतार होती। समाजाच्या हृदयामध्ये धर्म प्रवर्तन करणं आणि भगवंताबद्दल भाव जागृत करणं हे माऊलीला जमलं आहे। याचं कारणच ते आहे। माऊली प्रत्यक्षात मानव देह धारण करून भगवंताचं कार्य करते। सर्व मला आई वडिलांच्या ठिकाणी आहात, आपण कोणताही माझी आज्ञा न घेता प्रश्न विचारा, तुमचा अवमान होणार नाही। पहा किती सरळ स्वभाव आहे। आणि म्हणून ठेवलं, नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता। नम्रत्वाचं जे विशेषत्व आहे ते दिसून येतं। मुलाची परीक्षा पाहणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे। पुन्हा आणखीन सांगितलं, तुम्ही मला प्रश्न विचारा म्हणजे मी बरोबर कितपत सांगतोय हे तुमच्या लक्षात येईल। पहा आता त्याच्या पुढची नम्रता आहे, तुमचा अधिकार आहे असं म्हणून श्रोत्यांना हात जोडून अभिवादन केलं आणि जनक राजाची गोष्ट सांगायला सुरुवात केली। काल आपण इथे होतो। राजा जनकाच्या प्रासादामध्ये याज्ञवल्क नावाचे ऋषी हे नित्य प्रवचन करीत होते। तिथे याज्ञवल्क्यांच्या आश्रमामध्ये अनेक तपस्वी योगी प्रवचन ऐकायला येत असत। गावात बहुजन समाज सुद्धा जनक राजा प्रवचन ऐकतात समोर राजाच्या लाईनीत राजाच्या बरोबर राजाचं एक स्थान असायचं। पण राजा धार्मिक काम बहुजन समाजाच्या पुढे करायचा की समाजाला ज्ञान झालं पाहिजे। त्यावेळेस श्रोते समुदाय प्रवचनाला बसलेला, स्त्रिया शांतपणे निघणारा ज्ञानामृत सगळे लोक निष्ठेनं श्रवण करीत होते। प्रवचनामध्ये जे ज्ञान सांगितलं जातं त्याला अमृत असं म्हटलंय। मग रोज 1 तास अमृत पिणं म्हणजे प्रवचन ऐकणं। अमृताने अमरत्व येतं असं श्रवणाच्या अमृतवानं जीवनत्व संपून जाऊन मनुष्य मोक्षपदाला जातो। त्यावेळेस याज्ञवल्क हे फक्त जनक राजाकडे पाहूनच सांगायचे, इतरांकडे पाहायचे नाही। आता बाकीच्या समाजामध्ये एक विचार विनिमय सुरू झाला की याज्ञवल्क पैशाकरता फक्त जनक राजाला सांगतात,
कारण श्रोते काय बोलतील, समाज काय बोलेल. एकदा प्रकाशाला एक संत प्रवचन करीत होते. त्यावेळेला मोठे मोठे लोक, साखर कारखान्याचे वगैरे इकडचे तिकडचे लोक पुढच्या लाईनीत बसलेले होते आणि हा एक गरीब श्रोता मागे बसलेला होता. त्या वक्त्यानं प्रकाशाला असं सांगितलं, कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. तेव्हा तो मागचा बसलेला एक गरीब श्रोता म्हणाला, महाराज तुमच्या प्रवचनामध्ये सगळे श्रीमंत लोकच पुढे बसतात, बसायला मिळत नाही. तेव्हा त्या श्रोत्यानं 10,000 लोकांच्या समोर एक शब्द सांगितला होता की श्रीमंत पाप जास्त असतात म्हणून ते पुढे बसतात, ते पाप जाळायचे आहे म्हणून मी त्यांना बसू देतो. तुझं पापच नाहीये, तू कुठूनही ऐक. केवढा निधडा वक्ता होता बघा. सगळे लोक बसलेले होते समोर. आता हे समोर बसलेले लोक समजून गेले की वक्ता कोणत्या पद्धतीने बोलतोय आणि त्याला बरं वाटलं की आपल्या बाजूने बोलले की आपलं काही पापच नाही. पण श्रवण हे पापाचा नाश करतं. तसं याज्ञवल्क हे फक्त जनक राजाकडे पाहून सांगत होते, त्यामुळे श्रोत्यांच्या मनात संशय आला आणि त्रिकालदर्शी याज्ञवल्क म्हणाले की बघा तुमच्यात फरक आहे तर जनक विधेयी आहे. तुम्ही जसं जसं प्रवचन ऐकाल तसं जनक राजाप्रमाणे वागाल तसे तुम्ही विधेयी व्हावे. असाच बसला आणि याज्ञवल्क जनक राजाला प्रवचन सांगतच राहिले. आग आटपायला 1.5-2 तास लागले. आग आटोक्यात आली. जनक राजाचं आणि याज्ञवल्क्यांचं प्रवचनाचा कथाभाग चालूच होता. ही सगळा समाज परत आला. गोष्टी करायच्या असेल तर ईश्वर गोष्ट करेल, मी त्यात काय माझा स्वार्थ सोडून त्याच्या मागे कशाला धावू. पण त्याचे नौकर मात्र जनक राजाप्रमाणे होते म्हणून त्यांनी मालकाची आज्ञा बिज्ञा न पाहता आपलं काम सुरू करून दिलं. जे कर्म आपल्यावर दिलेलं आहे ते कर्म आपण प्रामाणिकपणे करणं हा सुद्धा विधी भाग आहे. मागे तुम्हाला एका तालुक्यावरच्या माणसाची गोष्ट सांगितली होती. नौकरानं विचारल्या व्यतिरिक्त काम केलं की तिथे नेऊन ठेव आणि दुसऱ्या दिवशी परत सांगायचं तिथून तिथे नेऊन ठेव. कारण काही वेळा नौकर काय करतो, काही कामं करून मालकाची मर्जी जिंकायचा प्रयत्न करत असतो. हे सगळ्यांना कळत नाही. आपण काय करतो, चांगलं काम करणारा असला की मग त्याच्यावर सगळा भार टाकून देतो, सुटवतो, मग तो आपलं खिंडारं पाडतो. म्हणून ज्याला जे काम दिलेलं आहे ते काम नैतिक पातळीने त्याने करणं म्हणजे ते विधेय तत्व आहे. याज्ञवल्कांनी जनक राजाला विचारलं, राजा क्षणापूर्वी तुझ्या राजवाड्याला आग लागली होती, तुझ्या लक्षात आले का नाही. म्हणे महाराज माझ्या लक्षात आलेलं नाही. इतका विधी होता. धन्य जनक राजा. सर्व मुनी श्रोत्यांच्या तोंडून आपोआप उद्गार निघाले, जनक राजा धन्य आहे. मी इतका एकाग्र होतो की माझं तिकडे लक्षच नाही. ज्ञानदेव पुढे बोलू लागले. तेव्हा अर्जुनानं चालू कर्मावर निष्ठा न ठेवता इथून निघून जाणं असा विचार केलेला होता युद्धातून. त्यावेळा भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना कुलक्षयाच्या भीतीनं तू राज्य वैभवाचा त्याग करून पळतोय, पण लक्षात ठेव तू एकटा पळणार नाही, तुझ्या मागे तुझं सैन्य सुद्धा पळून जाईल. आता तू सैन्याचा सेनापती झालाय. सेनापती जर पळून गेला, सेनापती जर पळून गेला तर सैन्य बेफाम होतं. मग तू पळून जाशील, तुझी सेना पळून जाईल. याचा अर्थ
तुझ्या कर्मावर तुझी निष्ठा नाही आहे, आणि तुझ्या कर्मावर तुझी निष्ठा नसल्यामुळं तू आता कर्मभ्रष्ट होशील, आणि कर्मभ्रष्ट झाला की अधोगतीला जाशील. अर्जुना, तू राज्यवैभवाचा त्याग करण्याचं ठरवलं आहे, तुझ्या सैन्याला लढायचंय, पण तू जर निघून गेला तर त्यांची कर्मभूमी चुकून जाईल आणि त्या सगळ्या लोकांचं युद्धातून पळालेलाचं पाप तुला भोगावं लागेल. पा कसं लक्षात आणून राहील. आंधळ्याची काठी धरून चालणारा पुढचा माणूस, त्याला उदाहरण दिलंय की आंधळे एक माणूस चांगला असतो आणि दुसरा माणूस आपल्या हातात काठी घेतो आणि एक काठीचं टोक आंधळ्याच्या हातात देतो. तो चांगला माणूस चालतो आणि ती काठी धरून आंधळा त्याच्या मागे चालतो. तसा तू सेनापती आहे, तुझ्या मागे ही सगळी सेना आहे. जर तुझ्या मागे ती आहे, तू पळून गेल्यावर ही सेना तशीच जाईल आणि हस्तिनापुरातल्या पंडूराजाच्या कुलाला तू बट्टा लावशील. पा कसं पटवलंय अर्जुनाला. आता बघ, तू जगात श्रेष्ठ लोक आचरण करतात त्याप्रमाणे सामान्य लोक आचरण करतात. संतांची या वाट चालू. आता घरातला मनुष्य जसं वागतो मोठा माणूस, त्याप्रमाणे घरातले सगळे लोक चालतात. तू जर अधर्माने वागला, युद्धातून पळापळीचं काम तू केलं, तर तुझ्या मागे सगळी सेना पळून जाईल. कारण तू आज त्यांचा आदर्श आहे, तू आतापर्यंत अत्यंत पवित्र काम केलेलं आहे, आणि म्हणून एवढी सेना तुझ्या मागे उभे राहून लढायला तयार झाली आहे. तू पळ काढला म्हणजे ते पळ काढून जातील. मग तू जगातला आदर्श असून जर असा भित्रा झाला आहे, तर जगामध्ये तुझा आदर्श भित्रा राहील. म्हणून घरातल्या मोठ्या माणसाला सुखदुःखाच्या वेळा सहन करावं लागतं. पहा, तुम्ही लग्न कार्य असेल ना, तर काही वेळा सगळ्यांच्या मनाप्रमाणे अनाठाई खर्च करायचा येतो. करून टाका, असं करतो तो, करून टाका. त्याला तो करायची इच्छा नसते, पण यांना नाही म्हटलं तर हे लग्नात प्रसन्न राहणार नाही, म्हणून परवानगी देऊन टाकतो. त्याच्या मनातून तसं. आणि मग एखाद दिवशी काही प्रसंग आला की सांगतो, आता 2 महिने कोणाला काहीच मिळणार नाही. म्हणजे का, तो खर्च तुम्ही खराब केला आहे, मला आवडला नाही, त्याचं फळ भोगा. 1 वर्षभर गावाला जायचं नाही, कोणी भाडं मिळणार नाही. पण त्या सामान्य लोकांना सांभाळण्याकरता त्या दिवशी मात्र तो खर्च मंजूर करून टाकला, देऊन टाकला, करून टाकला, तेव्हा नाही बोलला. तसं तू युद्ध करून घे, आणि राहिला तर नंतर कुठे वनात जायचं का जा. म्हणून आपल्यावर घराची जबाबदारी पडल्यानंतर जबाबदारी मोठ्या प्रयत्नानं ती आपल्याला पार पाडायची असते. भगवान नंतर स्वतःशी हसले आणि म्हणे, अर्जुना, अरे माझं काय नशीब की मी तुझं सारथ्य पत्करलं. अशा पळून जाणाऱ्या माणसाच्या रथावर माझी किती बदनामी होईल की देव घोडे हाकलताय आणि तिथला पळून जातोय. विराट राजाचा मुलगा भित्रा होता, तो अर्जुनाला म्हणाला होता की हे श्रीये. अर्जुनानं तेव्हा स्त्रीचा वेश रूप घेतला होता. अर्जुन बृहन्नडा झाला होता. त्याला म्हणाला, हे दासी, एखादा जर सारथी असता तर मी आत्ता कौरवांना हरवलं असतं. ही सैरंद्री दासी म्हणजे अर्जुन म्हणाला, मी येतो तुझ्या रथावर. तर रथावर अर्जुन गेला स्त्रीच्या वेशामध्ये. कौरवांनी पाहिलं की बाई रथ हाकलते. भीष्मांना कळून गेलं होतं की असून नसून हा अर्जुनच असेल.
तर तो विराट राजाचा मुलगा घाबरला सैन्याला पाहून. अर्जुनाने दोर सोडले घोड्याचे आणि त्याला बाजूला केला आणि स्वतः धनुष्य घेऊन युद्ध केलं. काय केलं, एक बाण सोडला आणि सगळे कौरव वस्त्ररहित करून टाकले. पळाले कौरव, रात्रभर गावाच्या बाहेर राहिले, केळीचे पानं लावले आणि गावात गेले. स्त्रियांनी आरत्या आणल्या की बा हे युद्ध जिंकून आले, तर पाहता तर केळीचं पान. कौरवांची अर्जुनाने फटफजिती केली. असा अर्जुन मात्र आज कौरवांच्या समोर भयानं पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. पळून जाण्याचा प्रयत्न करीत आहे. अर्जुना विचार कर, तू त्यावेळा सारथी श्रीवेशामध्ये गेला होता. तुझ्या मनामध्ये तो क्षत्रियाचा आवेश आला आणि त्या आवेशामध्ये तू युद्ध जिंकला. आणि आता तुझ्या रथावर मी आहे आणि तुला हे स्मशान वैराग्य प्राप्त झालंय. हे माझी दुर्गती आहे. का कसं समजलंय? अरे मला कशाची इच्छा आहे? अवतार कार्य मी पत्कर. भगवान सांगतात मला अवताराचं कार्य करायचं आहे. मी स्वतः परब्रह्म असून सुद्धा लोकांकरता, लोकधर्म टिकवण्याकरता तुझ्या रथावर बसलेलो आहे. मला काय करायचं आहे? लोकधर्म टिकवायचा आहे. जगामध्ये सुद्धा आपल्याला काही गोष्टी काय कराव्या लागतात? लोकांनी चांगलं म्हणावं याच्याकरता काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. सगळ्याच गोष्टी मनुष्य मनापासून स्वीकारत नाही. लोकविरुद्धम, लोकांनी योग्य म्हणावं याच्याकरता काही गोष्टी मनुष्य स्वीकारतो. तसं अर्जुना, तू जगाच्या राहटीप्रमाणे आता युद्ध कर. इथून पळून जाऊ नको. जर गेला तर मात्र तुला अत्यंत नरकवास भोगावा लागेल. आता भय दाखवलाय. अरे मी पूर्ण ज्ञानी असून लोकचार्या करता मथुरा नगरीमधून बलराम आणि मी दोन्ही सांदीपनीच्या गुरुच्या घरी पोहोचलो. मी पूर्ण परब्रह्म आहे, पण जगामध्ये सगळ्यांनी गुरुकडून विद्या शिकली पाहिजे म्हणून मी विद्या ग्रहण करायला उज्जैनी शहरामध्ये गेलो. आजानपणे बालकाचं रूप धारण केलं. सांदीपनीच्या घरी राहून शिष्य केले. 14 दिवसामध्ये 64 कलेचं शिक्षण घेतलं आणि गुरुग्रहाचा निरोप घेऊन जेव्हा निघालो तेव्हा गुरुला दक्षिणा काही दिली पाहिजे याच्याकरता विचारणा पण केली. माझ्या गुरुलाही माहिती होतं की मी परब्रह्म आहे, पण जगाच्या रीतिरिवाजाप्रमाणे मी विद्या ग्रहण केली आहे. काय गरज होती मला? आता त्याच्या पुढची कथा ऐक. अंतर्यामी असून सदा तृप्त असणारे माझे सांदीपनी गुरुजी हे माझ्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. ते कसे होते? अंतर्यामी होते. मी वृंदावनामध्ये आणि मथुरेमध्ये जे लीला करत होतो ते माझे गुरु घरी बसून शिष्यांना आणि आपल्या पत्नीला सांगत होते. इतके अंतर्यामी असलेले माझे गुरु, त्या गुरूंना मी विचारलं, महाराज तुम्हाला गुरु दक्षिणा काय देऊ? तर माझ्या गुरुनं सांगितलं, दक्षिणा घेऊन जो शिकवेल तो गुरु होत नाही. पण मी तर परब्रह्म आहे, मला तर गुरुला काही न दिल्याचं पाप लागेल. मला पाप पुण्य नाही, पण प्रत्येकाने गुरुला काही दिलं पाहिजे याच्याकरता मी तिथे धर्म आचरला.
मी तर स्वर्ग निर्माण करू शकेल, पण माझे गुरु तर खरे ज्ञानी होते, त्यांना वैभवाची गरज नव्हती. तेव्हा मी विचार विनिमय करून गुरुपत्नींना विचारलं की आई तुम्हाला काय देऊ. तेव्हा गुरुपत्नीनं आपलं दुःख सांगितलं. कृष्णा, माझे मुलं समुद्राच्या स्नानाला आम्ही दोन्ही गेलो होतो प्रभासपट्टणला. त्यावेळा समुद्राने माझे दोन्ही मुलं ओढून नेले. त्यावेळा मी अत्यंत दुःखी झाली. त्यावेळा मी सांदीपनींना असं विचारलं की महाराज, तुम्ही एवढे अंतर्ज्ञानी असून तुमचे मुलं समुद्रात गेले कसे. तेव्हा तुझ्या गुरुनं म्हणजे सांदीपनीनं मला सांगितलं होतं की भद्रे, तुझ्या पदरी अनापत्य दोष आहे. हो म्हणे महाराज, हा दोष जाईल कसा. तू आश्रमातल्या मुलांना आपल्या मुलाप्रमाणे प्रेम देशील तर एक दिवशी त्यांनी सांगितलं होतं परमात्मा तुझा पुत्र होईल. तर कृष्णा, तू खरोखर माझा पुत्र झाला. 64 दिवस माझजवळ राहिला, मला स्पर्श केला, माझ्या पायावर डोकं ठेवलं, मी तुझं डोकं पुसलं, तुला जेवू घातलं, त्यामुळे माझा अनापत्य दोष गेला नाही का रे. भगवंतानी ओळखलं आणि अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, त्यावेळेस मी आणि बलराम समुद्राच्या काठावर आलो. समुद्र वरती मनुष्य रूप घेऊन आला आणि आम्हाला नाना प्रकारचे रत्न दिले समुद्रातले. मी तुम्हाला सांगितलं ना की मी द्वारकेला स्नान करत असताना माझ्या मनात एक संशय आला होता की समुद्राला रत्नाकर म्हणतात, कसे काय रत्न असतील. तर माझ्या समोर 3 ग्रहांचे खडे अशा लाटेन बरोबर आले. अजूनही त्या सचिनच्या घरी आहे, ते बोटामध्ये आहे त्याच्या. पहिला आला शनी महाराज, दुसरा आला बुध, तिसरा आला रवी. तो म्हटलं नाही, माझी श्रद्धा होती, तू उचलून घे. कारण तर समुद्राने देवाला रत्न दिले. भगवान म्हणाले मी गुरुच्या घरी आहे. गुरुच्या घरी असताना माणसाने काही भेट घेऊ नये. कारण भेट घेतली म्हणजे सेवा कमी होते. मग समुद्रात तू माझ्या गुरुचे पुत्र नेले कसे. म्हणे महाराज, मी नेलेले नाही, माझ्यामध्ये शंकासूर नावाचा एक असुर आहे, त्याने नेले. भगवान म्हणाले असं. दोन्ही भावांनी समुद्रामध्ये उडी टाकली आणि शंकासुराला विचारलं. म्हणे महाराज, माझं फक्त ओढून न्यायचं काम होतं, ते तर यमाकडे गेले. कारण त्यांचं मरण समुद्रात पडायचं मरण होतं. मी फक्त त्यांना ओढलं. ओढल्यानंतर यमान नेलं. शंकासुराला मारला आणि भगवंतानं तो पांचजन्य नावाचा शंख घेतला आणि असा वाजवला तो यम खाली आला. यमानं विचारलं, देवा काय झालं. म्हणे माझ्या गुरुचे पुत्र तू नेले. म्हणे महाराज, ते मला पुत्र परत आणून दे. ते पुत्र मी माझ्या गुरुपत्नीला परत केले. का रे, मला माहित नव्हतं का की गुरुचे मुलं अल्पायुष्य होते. मी एवढं कशा करता केलं. तर जगामध्ये गुरु करता माणसाने काही कष्ट करावे, गुरु कार्यामध्ये मदत करावी, ही परंपरा जगात टिकून आहे. मी तर 5 मिनिटात असे मुलं आणले असते, पण नाही, ज्या क्रमाने गेले आहे त्याच क्रमाने परत आणले. ज्या क्रमाने गेले आहे त्याच क्रमाने परत आणले. आणि तू आता युद्धाच्या जागेवरून म्हणतो मी चालला. विचार कर अर्जुना, आम्ही दोघे बंधू नम्रपणाने गुरुच्या जवळ उभे राहिलो आणि बलराम आणि श्रीकृष्णांनी दोन्ही मुलं आणून दिल्यावर माझ्या सहित आणि बलरामासहित दोन्ही मुलं आणि आम्ही दोन्ही भाऊ आमच्या गुरुपत्नीनं असे जवळ घेतले. अशी ही गुरुमाता
आणि तिला आनंद झाला. पण एक लक्षात ठेव अर्जुना, हे माझ्या शक्तीने झालं नाही. माझ्या गुरुनं माझ्या गुरुपत्नीला सांगितलं होतं, आश्रमात येणाऱ्या प्रत्येक मुलाला जर तू आपल्या मुलाप्रमाणे वागवशील तर तुझा अनापत्य दोष जाईल. हे सेवेचं फळ आहे. म्हणून काही काही वेळा आपल्या नशिबात दुश्चित गोष्ट असते. लोक म्हणतात यांचं असं होणारं का झालं, तर त्यांची सेवा फळाला आलेली असते. बरेच लोक सेवा करतात पण त्यांची सेवा फळाला येत नाही. काही लोकांवर गुरुकृपा असते त्यामुळे सेवा लवकर फळाला येते. सेवा सुद्धा फलद्रूप झाली पाहिजे. जोपर्यंत सेवा फलद्रूप होत नाही, अनेक शिष्य आणि गुरु यांच्या कथा आपल्याला ऐकायला मिळतात. गुरुचरित्रामध्ये, स्वामी समर्थ चरित्रामध्ये, गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये. तर ती फलद्रूप व्हावी लागते आणि फलद्रूपेमध्ये आपली निष्कामता असावी लागते. अर्जुना, हाच तो पांचजन्य नावाचा शंख तू युद्धाचा रथ आणायला लावला त्यावेळा मी वाजवला. सगळे कौरव त्या पांचजन्य शंखानं अर्धे घामाघूम झाले. तुला फक्त आता बाण मारायचे आणि तू म्हणतो मी चालला. विलक्षण आवाज ऐकून ही अशी परिस्थिती तिथे निर्माण झाली आहे. बघ, जो आत्मस्वरूपामध्ये संतुष्ट राहतो तो जगामध्ये वागताना जगामध्ये मार्गदर्शन घडावं याकरता नियमाचं आचरण करतो. तुला मी आत्मस्वरूप स्थिती सांगितली, पण जगामध्ये आत्मज्ञानी लोक खूप आहे, पण ते जगात वावरताना जगाच्या नियमाप्रमाणे वागतात. तुझ्यासारखं नाही वागत, पळून द्यायचं सैन्यातून. बघ, प्रजा जर राजा जर तसं वागला तर प्रजा सुद्धा तशी वागते. ज्ञानी जर तसा वागला तर समाज सुद्धा तसा वागतो. वैराग्यशूल पुरुष जर वैराग्य सोडून पैसे कमवायला लागला तर लोक सुद्धा तसेच वागतात. ज्ञानी जर आत्मस्वरूपात रंगलेला असेल तर लोक सुद्धा आत्मस्वरूपामध्ये रमतात. म्हणून महाजनहा, मोठे लोक ज्या पंथाने गेलेले आहे त्या पंथाने आपण चालायचं आहे. अरे, तानेले मूल आईच्या अंगावर दूध मोठ्या सायसानं पीत असतं. त्या तान्या मुलाच्या समोर तुम्ही पक्वान्नाचं ताट ठेवलं तर चालेल का? नाही, त्याला त्याच्या आईचंच दूध पाहिजे. अर्जुना, बाल्य, शैव, तारुण्य अशा शरीराच्या भिन्न भिन्न वयो अवस्था आहे. हे जेवणाचं ताट त्या मुलाला तरुण झाल्यावर ठेवलं तर त्याला आनंद होईल. आणि म्हातारपणी असं पंचखाद्याचं ताट सगळं सगळं खायला लागलं तर म्हातारा आजारी पडेल. 3 अवस्था आहे, ताट एकच आहे. पण बाल्यावस्थेमध्ये त्याचा काही उपयोग नाही. तरुण अवस्थेमध्ये आहे, म्हातारपणामध्ये व्याधी होऊन जाईल. विचार कर अर्जुना, आता तू वीर धनुर्धर क्षत्रिय आहे. तुझी अवस्था शंकरापर्यंत पोहोचलेली आहे आणि तू या युद्धामधून पळून जाण्याचा विचार करतोय. पळ कुठा होतोय? क्षत्रियाला न शोभणार असं कर्म तुझ्या हातून घडणार आहे. अर्जुना, कर्माचा तुला उपदेश करतो, पण निष्काम कर्मयोग हा शब्द कानावर पडू देऊ नको. कारण जगामध्ये काही काम सकामच करावे लागतात. परवा तुम्हाला शेतकऱ्याचं उदाहरण दिलं. शेतकऱ्याने सांगितलं की देवा मला खूप धान्य पिकू दे. ते सकाम नाहीये, कारण धान्य पिकल्याशिवाय प्रजाधर्माचं पालन होणार नाही. म्हणून ती शेतकऱ्याची सकाम भावना जगाच्या पद्धतीनं निष्काम आहे.
त्याला त्या धान्याचे पैसे मिळणार ही जगाची राहटी आहे. कोणत्याही वस्तूचा पैसा मिळतो, प्रत्येकाला वेगवेगळं आहे. जगाच्या राहटीप्रमाणे भाव कमी जास्त झाला तर द्रव्य कमी जास्त मिळतं. सतत भाव, एक भाव टिकून राहत नाही. त्यामुळे भाव कमी करावा लागतो किंवा वाढवावा लागतो. संतांनी सुद्धा असंच कर्तव्य पार पाडलंय. धर्माची, सत्कार्याची महती वाढावी याकरता बुद्धिवान माणसांच्या कानावर भगवंताचा सत्संग टाकावा आणि त्यांना व्यवहार सिद्ध वागण्याचे उदाहरण सांगावे. कारण मनुष्य व्यवहाराने वागला पाहिजे. जगामध्ये जर तुम्ही व्यवहार सोडून वागले तर अपकीर्ती होते. तुम्ही कितीही श्रीमंत असा, कितीही मोठे असा, पण तर व्यवहार पाळला नाही, व्यवहार जर पाळला नाही तर तुमची अपकीर्ती होते. घरामध्ये सुद्धा सगळ्यांची विचारपूस नाही केली तर तुमची अपकीर्ती होते. तुम्हाला माहिती आहे सगळे ऑलराईट आहे, तर का रे जेवण झालं का विचारलं पाहिजे. आपण फक्त मुलाला अभ्यास झालं का एवढंच जर विचारायला लागलो तर त्याला वाईट वाटतं. म्हणून आधी जेवण झालं का विचारावं आणि नंतर अभ्यास झाला का हे विचारावं. माणसाला अनुकूल परिस्थितीतून ज्ञान परिस्थितीमध्ये न्यायचं असतं. आता बस जो तो ज्याला त्याला भेटतो, तब्येत बरी आहे का, आता तब्येत बरी आहे का हे कोणी कोणाला विचारावं. आपल्यापेक्षा लहान माणसाला विचारावं, पण हल्ली लोक मोठ्या माणसाला सुद्धा विचारतात. कारण जगाचे रीतच बदलून घेतले. लहान मुलं सुद्धा आपल्या आपल्या मुलांना, त्यांना आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. तुमच्या वयाचे जेव्हा भेटतील ना तेव्हा हॅपी दसरा म्हणा, हॅपी दिवाळी म्हणा. ते आजोबाला सुद्धा म्हणता आजोबा. आपण त्यांना शिकवत नाही ना, केव्हा म्हणायचं. वयोवृद्ध लोकांना तुम्हाला जाऊन नमस्कार करावा लागेल, तेव्हा ते तुम्हाला आशीर्वाद देतील. कोणाला काय विचारायचं. या कली धर्मामध्ये कोणी काही विचारतं. हा, तुमच्या समवयी माणसांमध्ये तुम्ही बोला, पण वयोवृद्ध लोकांमध्ये बोललं कसं पाहिजे. आता हा परिपाठच राहिला नाही, त्यामुळे सगळे तेच बोलतात. सामान्य माणसाचा किंवा सामान्य माणसासाठी ज्ञानेश्वर माऊली सोपा परिपाठ सांगताय. आज सामान्य माणसाला जगावं कसं हे कळत नाही आहे, राहावं कसं हे कळत नाही आहे. कारण श्रेष्ठांचे जे आचार आहे, श्रेष्ठांचे जे विचार आहे ते स्वार्थी झालेले आहे. आणि जोपर्यंत श्रेष्ठी स्वार्थी विचारानं जगतील तोपर्यंत समाज हा मार्गावरून घसरत राहील, मार्गावरून घसरत राहील. म्हणून श्रेष्ठींनी जे आचरलेलं आहे तेच लोक आचरतात. मग तुम्ही किती निष्काम कर्मी असा, पण समाजामध्ये गेल्यानंतर समाज जो व्यवहार आहे, समाज जो धर्म आहे, संन्यासाचा धर्म गृहस्थाश्रमात चालत नाही. कारण गृहस्थाश्रमातले व्यवहार धर्म वेगळे आहे, वानप्रस्थाश्रमातले व्यवहार धर्म वेगळे आहे, विद्यार्थी दशेतले व्यवहार धर्म वेगळे आहे. आता बघा तुम्ही, या 20 वर्षामध्ये आई वडील मुलांना शिक्षणाला बाहेर ठेवतात, फक्त पैसे पाठवून देतात, कारण यांनाही वेळ नसतो दोघांना. तो मुलगा शेवटी कुठल्या तरी संगतीत जातो आणि 3 वर्ष नुसता पैसा खर्च करून येतो.
मग त्याच्या मनावर परिणाम होतो, तो डिप्रेशनमध्ये जातो. तर याला काय करायला पाहिजे, आपल्या वेळात वेळ काढून दर महिन्याला एकदा त्याला पाहूनच आलं पाहिजे. नुसते पैसे मोबाईलने टाकून चालणार नाही. आमच्याकडे अशा केसेस फार येतात. याचे कोणते ग्रह खराब आहे, तर खराब कोण आहे, आपण लक्ष दिलं नाही म्हणून. म्हणून सामान्य धर्म जे आहे, कारण अशी काही मुलं मिळून जातात की ते सगळं खोटं करतात, कुसंगतीला लावतात. आणि त्यामुळे विद्यार्थी अवस्थेमध्ये असलेला धर्म चुकून जातो. 6-6 वर्ष लागून जातात मुलांना. 3 वर्षाच्या कोर्समध्ये 6 वर्ष. इकडे आईबाप तळमळत असतात. सगळ्या ज्योतिषांपुढे कुंडल्या फिरवून आणतात. धर्म हा मोठा कठीण झाला आहे. ज्या मुलांमध्ये फिरलं ते जर प्रतिष्ठित असतील तर त्यांचा खर्च वेगळा असतो, आपल्याला परवडत नाही. आणि मग मनुष्याचा मार्ग चुकतो. मनुष्याचा मार्ग चुकतो. हे अर्जुना, सदाचार करण्याकरता शिस्त अंगी आणणं महत्वाचं आहे. जगामध्ये सदाचार जर स्थापन करायचा असेल तर माणसाच्या अंगी शिस्त आली पाहिजे, समाजामध्ये शिस्त आली पाहिजे, देशात शिस्त आली पाहिजे. ज्ञानदेवांचं पहिलं कर्तव्य होतं समाजाच्या सत्कार्याची महती वाढवणे. म्हणून ज्ञानेश्वरी अगदी सोपी केली. बुद्धीच्या माणसाच्या कानावर किंवा बुद्धिवान माणसाच्या कानावर ज्ञानेश्वरी पडावी, गीतेतलं रहस्य कळावं, याच्याकरता माऊलीनं ही ज्ञानेश्वरी अत्यंत सोपी केली. आता लोक कल्याणाकरता सामान्य माणूस किती झटेल त्याला काही मर्यादा असते. पण सगळ्यात जास्त श्रीमंत माणूस सुद्धा सामान्य लोकांकरता झटू शकत नाही. तो पैसा देऊन मोकळा होतो. जसा गणपतीच्या भंडाऱ्याला एखादा माणूस म्हणतो 2 डबे तूप घ्या करा, काय करायचं. मग ते आता ते नुसते तूप घेऊन काय करतील, ते त्याला लागणार आहे रवा, साखर, दूध. मग ते काय करता, 1 डबा विकून टाकता आणि बाकीचं 1 डबाचं साखर तूप आणता. आपण म्हणतो हे डबे विकता. कारण सामान्य माणसाला सगळ्या गोष्टी जमवणं कठीण होतं. मग संत काय करतात, कारण ह्या तुपाचा डबा आला की त्याला रवा सांग, तू साखर आण. आणि एक येतो, मी तर गरीब आहे, मला काही देता येत नाही. म्हटलं तू विलायची घेऊन ये 5 रुपयाची आणि टाकून द्या त्या प्रसादात, सगळ्यांना मिळाली. संत योजना करतात, ज्याची त्याची ऐपत, नियत आणि दानत. एखादा श्रीमंत माणूस असतो पण त्याला द्यायचीच इच्छा होत नाही. 6 आकडी पगार घेतो, तो गणपतीला 11 रुपये द्यायची वर्गणी देतो. त्याला नाही द्यायचे. त्याला एखादा माणूसाची ऐपत कमी असते पण त्याला अति उत्साह असतो, तो देऊन टाकतो. कारण द्रव्य हे सत्कर्मामध्ये जाणं हे सुद्धा नशीब लागतं. लोक कल्याण करायचं आहे अर्जुना. अर्जुना, बहुरूपी जेव्हा राजा राणीचे सोंग करतो तेव्हा तो राजासारखाच वागतो. घरी आल्यावर त्याला राजासारखं वागता येईल, कारण त्याने बहुरूप धारण केले. म्हणून राजाची राणी सुद्धा पुरुषच असतो, पण तो राणीप्रमाणे हावभाव करतो. तसं निष्काम पुरुष जगामध्ये राहता आणि जगाच्या प्रमाणे वागता. तसा तू जगात आलाय, आता युद्ध कर. अरे शुभाशुभ कर्म मायेच्या आणि प्रकृतीच्या गुणाने मनुष्य करीत राहतो. चांगलं कर्म जे आहे, जेव्हा आपल्याला सात्विक माया मदत करते तेव्हा आपल्या हातून कर्म होतं, चांगलं कर्म. ज्ञानी माणसाला
अहंभाव जर निर्माण झाला तर त्याच्या हातून सुद्धा सत्कर्म होत नाही, कारण अहंकार हा सत्कर्मामध्ये आडवा येतो. अहंकार जो आहे हा सत्कर्म, तो ज्ञानी असेल पण त्याला जर अहंकार असेल तर त्याच्या हातून सत्कर्म होत नाही. आणि जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत हा भवसागरातून तरून जात नाही. ज्ञानी असले, त्याच्यात सामर्थ्य नसेल. आता बघा, काही संतांमध्ये संपत्ती नसते पण ते काय करतात, जसं गजानन महाराजांचं उदाहरण सांगतो मी. त्या गावातल्या पाटलाच्या पोरांनी त्यांना मारलं, त्यांनी त्याच ऊसाचा रस काढून दिला आणि गावचा पाटील ताब्यात घेऊन टाकला आणि मग शेगावमध्ये बस्तान बसवलं. काय केलं, संतांचा पैसा नव्हता पण त्यांनी गावचा पाटीलच हातात घेतला, तो ऊसाचा रस काढून चमत्कार दाखवून दिला त्यांना. अरे बापरे, काय ताकद आहे बाबामध्ये. सगळं घरानं त्यांच्या सेवेत आज तागायत राहिलं. काय कमी आहे शेगावला, तर संतांचं द्रव्य नसतं पण संत काय करतात, श्रीमंताला धर्म शिकवून टाकतात. ताब्यात नाही घेत. गजानन महाराजांनी कपडे सुद्धा नाही घेतली, शाल नाही घेतली, ताब्यात नाही घेत. त्याला धर्माचं काम देऊन देतात आणि मग सामान्य माणसाला धर्म आचरायला होता. म्हणून संत श्रीमंत श्रीमंत पाच किती सोन्याचे मुकुट गजानन महाराजांच्या डोक्यावर, साईबाबाच्या डोक्यावर तर 1-1 कोटीचा 1-1 मुकुट. बरेच लोकांनी विरोध केला, एवढं कशाला पाहिजे, एवढं कशाला पाहिजे. येणं चालूच आहे, विरोध करतो. म्हणून ते म्हणतात हा अहंभाव जो आहे हा मोठा देहामध्ये निर्माण करणार आहे. मी आणि माझं हे ओझं घेऊन फिरतो. त्यांच्या डोळ्यापुढे आदर्श ठेवण्याकरता माणसाला संतच असावे लागतात. प्रकृतीच्या गुणाप्रमाणे शरीर कर्म करत राहतं आणि कर्म पूर्ण ज्ञानवंत ब्रह्मनिष्ठेला सुद्धा आपुलकी नसते. काही लोक पूर्ण ज्ञानी असतात पण त्यांना आपुलकी नावाची गोष्ट नसते, आपल्यापुरतं पाहतात ते. कारण त्यांचं जे कर्म आहे ते कर्म त्यांना मुक्त होऊ देत नाही. कारण 3 कर्मानं मनुष्य जन्माला, सात्विक, राजसी आणि तामसी. सात्विक कर्मावाला मनुष्य श्रीमंत जरी असेल तर तो श्रीमंतीचा बडीजाव दाखवत नाही. सात्विक मनुष्य ज्ञानवान असेल तर त्याच्याजवळ अहंकार येत नाही. आणि सात्विक माणूस गरिबी असेल तरी तो गरिबीला लाजत नाही. म्हणून गरिबीला लाजू नये, श्रीमंतीला माजू नये आणि अधिकार असेल तर फुकट गाजवू नये. जर तुमच्याकडे अधिकार असेल आणि तुम्ही अधिकाराचा वापर करून दुसऱ्याला उपद्रव करत असाल तर तुमची सत्ता जायला वेळ लागणार नाही. कारण ती सत्ता अशीच आहे, निघून जाते. तुम्ही रजोगुणी असाल तर रजोगुणानं काही काळ टिकते ती आणि नंतर मात्र निघून जाते. पण सत्वगुणानं मात्र जन्मोजन्मी ती तुमच्या बरोबर राहते. म्हणून आपल्याला आई वडिलांनी काय शिकवलंय, सदा निभेल असं राहावं, निभलं पाहिजे, सदा निभेल असं राहिलं पाहिजे. अर्जुना, नारळात खोबरं पूर्ण वाळलं की त्यातला गोटा कवटीला सोडून देतो, तसा आत्मज्ञानी पुरुष शरीरातून आत्मा वेगळा करतो. आधी नारळाच्या ओल्या खोबऱ्यामध्ये दूध असतं आणि खोबरं वाळलं की त्याच्यातून तेल निघतं. तेल का दुधाचं झालं, तूप कशाचं झालं, दुधाचं झालं.
आपण खोबरेल तेल खात नाही, पण ज्या प्रांतामध्ये खोबरेल तेल खातात त्यांना ते खोबरेल तेल गोड लागतं. आपण मोहरीचं तेल खात नाही, फक्त मोहरी अन्नात खातो, पण ज्या प्रांतात त्यांना सवय आहे त्यांना काही वास येत नाही. आपण हरिद्वार ऋषिकेश गेलो तर त्या पुऱ्यांचा वास आपल्याला ऐकत नाही, कारण ते सरसूचं तेल. मोहरी आपल्याला फक्त फोडणीत चालेल. तसं अर्जुना, दिवसाच्या प्रकाशात जगातले अनेक घडामोडी सूर्य पाहतो, पण घडामोडीचा परिणाम सूर्यावर होत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी मनुष्याच्या शरीरामध्ये मुळात उदासीनता असते. कर्मबंधनाचा, कर्मासक्तीचा त्याच्यावर काही फरक पडत नाही. मग जगात कीर्ती रूढ व्हावी याच्याकरता स्वधर्म म्हणू वाढवी. जगात कीर्ती राहावी आणि कीर्तीची रूढी पाहिजे जगात, म्हणून स्वधर्म वाढवी. अर्जुना, यश अपयश कुलाच्या कोणत्याही भावनेला मनात थारा देऊ नको, युद्ध कर. आता तू कुलाच्या गोष्टी सांगू नको मला. यश अपयश, जय पराजय याचा विचार करू नको, फक्त आता युद्ध कर. कारण कालाच्या गतीत काय घडणार आहे हे तुला माहित नाही, पण मला माहिती आहे. म्हणजे काय माहिती आहे? विजय तुझा आहे. यत्र योगेश्वर, जिथे योगेश्वर आहे, जिथे धर्म आहे, जिथे अर्जुन आहे, तिथे जय आहे. सांगून टाकलं. बघ, तुझी कीर्ती वाढेल. तुला लढायचंय, मी तुला लढायला लावतोय. युद्ध तुला टाळता येणार नाही. चित्तवृत्ती आता स्वरूपात ठेव. पुन्हा रथावर बैस. आपला विजय नक्की आहे. धनुष्य हातात घे आणि माझ्यावर जी श्रद्धा आहे ना ती कायम ठेव. रथ चालू दे. म्हणून आपल्याला आईवडील काय म्हणतात? देवावर श्रद्धा ठेवा, काम करत राहा, यश मिळेल तुम्हाला. पण देवावर श्रद्धा ठेवायचं आणि कामच करायचं नाही असं नाही चालणार. दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. सूर्यप्रकाश पडल्यावर जसा अंधकार पडून जातो त्याप्रमाणे तू लक्षात ठेव, तू सधर्माचं आचरण केलं की पुन्हा तुझ्यामध्ये वीरवृत्ती येईल. शंकराचार्य याच्याकरता एक दृष्टांत लिहितात. एक मेंढपाळ बकऱ्या चारत होता आणि चारता चारता त्याला दुरून एक वाघीण दिसली. त्या वाघिणीची प्रसूतीची वेळ आली होती. ती प्रसूत झाली आणि तिथेच मरण पावली. या मेंढपाळानं बराच वेळ पाहिलं ते की ते पिल्लू तिच्याजवळ जातं पण तिची हालचाल नाही. म्हणून मेंढपाळ हळूहळू गेला आणि त्या वाघाच्या पिल्ल्याला उचलून घेतलं. त्याला बकरीच्या तोंडाला लावलं आणि त्या वाघानं बकरीचं दूध प्यायले पिल्लाने. याने त्या वाघिणीला खडा मारून पाहिला, काही जागी झाले नाही. याने ते पिल्लू घेतलं ना आपल्या घरी आणलं. दुसऱ्या दिवसापासून त्या भागाकडे बकरा चारायचा नाही, दुसरीकडे चारायचा आणि जाताना वाघाचं पिल्लू घेऊन जायचं. ते वाघाचं पिल्लू बकऱ्यांप्रमाणे मॅ 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 करायला लागलं. ते होतं वाघाचं, पण आता ते दूध प्यालं बकरीचं आणि राहिलं बकऱ्यांमध्ये. एक दिवशी तिकडून एक वाघ आला आणि त्याने पाहिलं झाला आपला भाऊ पण या बकऱ्यांमध्ये मॅ मॅ करतो. कारण त्या पिल्लाला स्वतःच्या स्वरूपाची जाणीव नव्हती. आता गोष्टीकडे लक्ष द्या. त्या वाघाने या बकऱ्यावाल्याचं लक्ष नसताना त्या पिल्लावर झडप मारली आणि त्याला उचलून घेऊन गेला. याच्या बकरीला नाही उचललं आणि एका सरोवरावर त्या पिल्लाला असं उभं केलं आणि या वाघानं केलं पिल्लाचं पुन्हा तोंड घातलं तिकडे. त्या पिल्लाला त्या पाण्यामध्ये
त्याचं तोंड आणि ज्याने आणलं त्याचं तोंड दिसायला लागलं. याने त्याला पाण्यात घातलं की तो म्हणायचा म्या. वाघ म्हणे नाही, बघ वाघाने केलं हो. असं बराच वेळ केल्यावर त्या पिल्लाला जाग आली, आपण बकरी नाही, आपण वाघ आहोत. तद्वत माणसाला असं कळायला पाहिजे की आपण आत्मरूपाने आहे, जीव रूपानं नाही. ज्या वेळा संत महात्म्यांच्या उपदेशानं नैनं छिन्नंती या तत्वानं आपल्याला एखादा महात्मा उपदेश करेल, त्याप्रमाणे आपल्याला कळेल की अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, ब्रह्म, मी जीव नाही. जोपर्यंत आपण ब्रह्माची जाण करत नाही तोपर्यंत ब्रह्माचा अनुभव जाणीव नेणीव भगवंती नाही. हरी उच्चारणी पायी मोक्ष सदा. आपल्याला जाण नसते, आपण अजाणतेच जीवन जगतो. म्हणून रोज सत्संग काय करतो, आपल्याला जाणीव करून देतो की तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे. इथे आल्यावर तुला नातेवाईक झाले, आई बाप बहीण भाऊ पत्नी पुत्र नातू पंतू. तू तर परमेश्वराचा आहे, तू ईश्वराचा अंश आहे. पहा तुम्हाला आता या वाईट परिस्थितीत कसं सगळे ऍडमिट करून द्यायचे आणि मोबाईल देऊन द्यायचे, याच्यावरून पाहून या आम्हाला बोलून घ्या. तो माणूस तिथे तळमळायचा, कोणी घरी नाही. अरे म्हणे नाही, इथेच राहावं लागेल बाबा, पूर्ण ओके झाल्याशिवाय नाही. काही लोक संतापात संपून गेले, काही इलाज नव्हता ना. माणसाच्या मनात भय चिंता उद्वेग अशा प्रकार. अर्जुना तुला आता रथावर बसावं लागेल, वैभव मिळेल, राज्यपद तुला मिळेल, धर्माची प्रतिष्ठा वाढेल. अरे अर्जुना पापमत्या तुझी दुर्बुद्धी सोड. आता मात्र भगवान चिडले आहे, तुझी दुर्मती सोड. आई वडील म्हणताना अरे तू अभ्यासाला लाग, तू हुशार आहे, असं जेव्हा कळतं तेव्हा मनुष्य तिकडे लागतो. अर्जुनानं आपल्या इंद्रिय मला मदत करत नाही. उद्याच्या दिवशी भगवान अर्जुनाला इंद्रिय निग्रहाचा उपदेश करतील, इंद्रियांचा निग्रह कसा करायचा. हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे